we invite Mr. Rajiv Thite Patil to come forward and share his thoughts that inspire clarity, comfort and confidence. Please give a warm welcome to our guest, Mr. Rajiv Thite Patil. भारत माता की, भारत माता की, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, संत भगवान बाबांचा, संत सेवालाल महाराज की, संत गाडगे बाबांचा. मला पाहिजे तसा आवाज येत नाहीये. विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स इतका चांगला चालू आहे आणि आपण थकलेलो वाटतोय. भारत माता की, भारत माता की. आपण बोललेच नाही, महिला भगिनींचाच आवाज आला. आज या ठिकाणी विजयमाला इंटरनॅशनल स्कूलचा दुसरा अतिशय आपण म्हणाल तसं ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांतर्फे मी आदरणीय आमचे विकास सर आणि मॅडम यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण अतिशय सुसंस्कृत अशा आपल्या विजयमाला इंटरनॅशनल स्कूलच्या ॲन्युअल फंक्शनला आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं आम्हा सर्व मंडळींच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी घडवण्यासाठी ही स्कूल यांनी या ठिकाणी ओपन केली. हे रोपटं मागील 2 वर्षापासून आपल्या परिसरामध्ये उमलतंय आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण ते रोपटं या ठिकाणी उमललेलं तिचं कळीत रूपांतर झालेलं आपण या ठिकाणी बघतोय. मी सरांसाठी या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतो. अतिशय ध्येयवेडा असलेला हा माणूस, मला आपलं सहकार्य लागेल. कृपया शांतता ठेवली तर मला पण बोलायला ऊर्जा मिळते. सर्वांनी त्यांचा मी या ठिकाणी 2 मिनिटात इतिहास संपवतो. तुम्ही म्हणसान अतिशय चांगला प्रोग्राम या ठिकाणी चालला होता आणि हा बाबा उठला आणि आम्हाला काय बोर करायला लागला. असं होणार नाही. अतिशय सुसंस्कृत अशी ही शाळा आणि या शाळेला घडवणारा हा अवलिया म्हणजे धडपड्या म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो असे आदरणीय सर आणि मॅडम. सरांचा थोडा तुम्हाला या शाळेबद्दल सांगतो. 11वी मध्ये असतानाच त्यांनी देवगिरी महाविद्यालय या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून छोटासा एक क्लास त्या ठिकाणी चालू केला. आणि बरं हा क्लास चालू केला तर याला नाव काय द्यायचं, तर त्यांनी ठरवलं सर्वच नाव आपल्याला प्यारे असतात, परंतु जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंकडून प्रेरणा घेतली आणि स्वराज्याची संकल्पना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तसंच त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या या शाळेचे सर आदरणीय विकास सरांनी प्रेरणा घेतली आणि या त्यांच्या क्लासेसला त्यांच्या आईचं नाव दिलं विजयमाला क्लासेस. सुरुवातीला 4 विद्यार्थ्यापासून हे क्लासेस चालू झाले. फक्त 4 विद्यार्थी होते. या माणसाच्या पहिल्यापासून डोक्यात एकच होतं की आपण नोकरी करणारे बनायचं नाही तर आपण नोकरी देणारे व्हायचं, नोकरी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं व्हायचं. सगळ्यांना आपल्या शाळेतून घडून आपल्या क्लासेसमधून आपण कशी चांगली नोकरी मिळेल या हेतून काम करायचं आणि नोकरी देणारे बनायचं हा संकल्प त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि नंतर त्यांनी या शाळेची स्थापना केली.
अवघ्या 2 वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये मला सांगायला कौतुक होतं, 130 विद्यार्थी आज या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अतिशय सुसंस्कृत त्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. परिसरातील नावाजलेलं हे स्कूल येणाऱ्या काळामध्ये नुसतं परिसरातील नाही राहणार, तर छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात नावाजलेली शाळा म्हणजे विजयमाला इंटरनॅशनल स्कूल होणार. या शाळेचा विद्यार्थी लक्षात घ्या, सरांचाच एक विद्यार्थी आज ते या ठिकाणी आले नाही, त्यांचे आपले कोणीतरी रिलेटिव्ह वारलेत म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही. तर त्यांचं नाव होतं बघा वैभव शेळके म्हणून होते, असिस्टंट कमिशनर ऑफ सेंट्रल पोलीस. त्यांनी UPSC क्रॅक केली. स्पर्धा परीक्षेमध्ये आज तो विद्यार्थी एवढ्या सेंट्रल लेवलचा कमिशनर होतोय. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मी खरंच विकास सरांचं या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं कौतुक करेल की खऱ्या अर्थानं तुम्ही ही शाळा घडवतात, खऱ्या अर्थानं आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना घडवतात. आज तुमच्याच या ठिकाणी घरातील विद्यार्थी IAS IPS डॉक्टर इंजिनियर, मी म्हणेल असं एकही क्षेत्र नसणार आहे का ज्या क्षेत्रामध्ये हा विजयमाला इंटरनॅशनलचा विद्यार्थी नसणार आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये सरांचा आणि तुमच्या घरातील मुलगा मुलगी हे महाराष्ट्रातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जातील असं आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं जास्त या ठिकाणी वेळ घेणार नाही, कारण का आपल्याला अतिशय चांगला असा प्रोग्राम या ठिकाणी बघायचा आहे. परंतु मला खऱ्या अर्थानं सरांचं कौतुक करावं असं वाटतं की क्लासेस जर चालू ठेवले असते तर आज 1,00,000-2 लाख फीस घेऊन संभाजीनगर आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे क्लासेस त्यांनी या ठिकाणी चालू ठेवले असते. परंतु नाही, मला जायचंय कोणीतरी गोरगरिबात घरातील विद्यार्थ्यांना शिकायचंय, मला परिसराचा विकास करायचाय, मला छत्रपती संभाजीनगरमधील माझे या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्र देशभर आणि पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला घेऊन जायचंय, म्हणून त्या ठिकाणी काम करायचंय. असा ध्येयवेळा हा माणूस ते सर्व क्लासेस त्या ठिकाणी स्टॉप करतो आणि तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या पाल्यांना घडवण्यासाठी आपल्या ठिकाणी ही शाळा निर्माण करतो. का तर फक्त माझा हा या परिसराचा विकास व्हावा, या परिसरातील विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यकौशल्याने ठसा उमटावा, तुम्हा आम्हा घराचा उद्धार व्हावा, या हेतून हा धडपड्या माणूस म्हणजेच आपले विकास सर आणि मॅडम यांनी ही शाळा या ठिकाणी आणली. खरंच असे माणसं खूप कमी असतात. लक्षात घ्या, समाजसेवेच्या हेतून हे शाळा या ठिकाणी आले. अतिशय अल्प फीसमध्ये आपल्या परिसरामध्ये ही शाळा चालते. मला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आई तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना करेल की या विजयमाला इंटरनॅशनल स्कूलचा येणाऱ्या काळामध्ये एवढा मोठा वटवृक्ष होऊन दे की संपूर्ण देशभरामध्ये आमच्या शाळेचं नाव पोहोचू दे. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.